ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 ओम मयूर ज्वेलर्स. स्वतंत्र पार्किंग सुविधा. सातत्यानं मागणी करून देखील खरीप हंगामासाठी युरिया मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध घोषणाबाजी करत आक्रमक होत नाशिक-पुणे महामार्गावरती सुमारे 1.5 तास रास्ता रोको केला. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री आणि कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारामधनं शासकीय बफर स्टॉक मधनं युरिया उपलब्ध करून देण्यात आल्यानं माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपला रास्ता रोको मागे घेतलाय. नाशिक-पुणे महामार्गावरती संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी युरियाच्या उपलब्धतेसाठी भव्य रास्ता रोको केला. सुमारे 1.5 तास महायुती सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत आणि चुकीच्या धोरणांवरती यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर आंदोलन अधिक आक्रमक होत असल्यामुळे काही शेतकरी आणि प्रशासनानं माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांना या आंदोलनामध्ये मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांच्या मध्यस्थीनं मार्ग निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. तर यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर तसेच पोलीस उपनिरीक्षक विकास ढोकरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आणि प्रशासनाचे विविध अधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत की सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि या हंगामामध्ये पिकांना युरिया आवश्यक आहे. शासनाकडे बफर स्टॉक आहे, परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी परवानगी मिळत नाहीये. पहाटे 5 वाजल्यापासून शेतकरी, महिला या ठिकाणी रांगा लावून उभे आहेत, परंतु मर्यादित स्टॉक दिल्यानं तो संपला आहे. वेळेवरती शेतकऱ्यांना युरिया देणं सरकारची जबाबदारी आहे. मात्र सर्वत्र अवमेळ आहे. खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. सर्वत्र शॉर्टेज झालंय. वाटपामध्ये कोणतंही नियोजन नाहीये. अत्यंत गोंधळाचं आणि ढिसाळ परिस्थिती राज्य सरकारची आहे. दरम्यान प्रशासनानं त्यांच्या ताब्यामधील बफर स्टॉक तातडीनं रिलीज करावा अशा सूचना वरिष्ठ नेते माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कृषी विभागाला दिल्या आणि त्यानंतर तो स्टॉक देण्याचं मान्य करण्यात आलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. तर यावेळी शेतकऱ्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांची जाण असलेले हे नेतृत्व असून सध्याचे महायुतीचे सरकार हे शेतकरी विरोधी असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्यात. एक तर आता पिकं अशा वेळेवर आले आहेत की ज्यावेळेस आता युरिया दिला पाहिजे त्याला वाढीसाठी. आता स्टॉक सुद्धा इथे केलेला आहे. शेतकरी संघाकडे स्टॉक केला आहे, शामप्रोकडे केलेला आहे, परंतु वाटण्याची परवानगी नाहीये. इथं शेतकरी पहाटे 5ला आले, बाया माणसं आले, लहान पोरांना घेऊन आले. आता त्यांना युरिया एक काय ठरवायचं ते ठरवून कोणी वाटण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता नाही युरिया टाकणार तुम्ही पिकाला तर कधी टाकणार आहे? एकंदर अवमेळ आहे सगळा व्यवस्थापनाचा आहे. तो युरिया आता शेतकऱ्यांना देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शेवटी याच वेळ असते की त्यावेळेस युरिया सगळ्या पिकांना द्यावा लागतो. एक तर किमती वाढून टाकल्यात खतांच्या महामूर, त्याच्यामध्ये त्यांचं शॉर्टेज, त्याच्यामध्ये नियोजन नाही. ही सगळी गोंधळाची अवस्था राज्यात आहे. देशात गोंधळच आहे, दुसरं काही नाहीये. दुर्दैवानं आता शेतकरी कृषीचे अधिकारी त्यांना मी सुद्धा सांगतोय की एवढे शेतकरी पहाटे 5 पासून बसले आहेत. आता 5-5 तास इथे महिला मंडळी बसल्यात, उपाशी तापाशी सगळे इथं आहेत. सरळ आता नियोजन करा, जे काही प्रमाण असेल तुमचं त्या पद्धतीनं त्यांचं समाधान करून द्या, एवढं स्पष्टपणे मी सांगतोय. हे लिंकिंग हा एक प्रकार खरं म्हणजे काय चालू झालंय समजत नाही मला. हे खाते मी सांभाळलेले आहेत आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काळ सांभाळलेलं आहे मी ते.
हे असं कधी पाहिलं नव्हतं. आता हे काय बळजबरीने तुम्ही त्याला लिंकिंग कशा करता देताय तुम्ही? बिलकुल बरोबर नाही या पद्धतीनं. जे आवश्यक नाही त्या वस्तू घ्या म्हणायचं. आणि याच्यात मोठ्या कंपन्या सुद्धा लिंकिंग करतायत. मोठ्या कंपन्या ज्या देश पातळीच्या कंपन्या आहेत त्या लिंकिंग कशा करतात? याचा अर्थ कोणाच तरी त्यांना पाठिंबा आहे, कुणीतरी त्यामध्ये भाग घेत आहे, त्यामुळे लिंकिंग करतायत. धाडस कसं होतंय लिंकिंग करण्याचं? शेतकऱ्याला नाडवायचं आणि त्याला त्याच्याकडून पैसे काढून घ्यायचं. बिलकुल बरोबर नाहीये. सगळे निषेध करतात आम्ही सगळे. हा माल रिलीज करायला घ्या. चला तुम्ही कृषी खाते सांभाळले आणि पाहायला गेलं तर शेतमालाला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे खतांचे भाव वाढत चालले. आता हे काय सगळं दुर्दैवाच्याच गोष्टी आहेत. आता सगळं देशात काय चाललंय आपण सगळं पाहतोय. काय गोंधळाची अवस्था आहे. सगळं कालचं जंतर मंतर पाहतोय. आता लोक काही गोष्टी अशा असतात का, ठीक आहे, काही गोष्टी अशा असतात लोकांनी हातात घेतल्या पाहिजे, दुरुस्त केल्या पाहिजे. लोकांची जबाबदारी आता काही जास्त वाढते असं माझं मत आहे. आम्ही तर लढतोय, आम्ही आग्रह धरतोय, सगळं दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. तर साथ शेवटी जनतेनं दिली तर हे सगळं दुरुस्त होणार आहे. कोणाला जर वाटत असेल तुम्ही काही करा, आम्ही निवडून येणारच आहे, असं जर काही असेल तर मग काय करणार आम्ही? काल जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती सुद्धा लाठीचार्ज झाला. अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या इतिहासातलं, लोकशाहीच्या इतिहासातलं तर दुर्दैवी गोष्ट ती घडलेली आहे. इंग्रज असले तरी ते स्वतः बोलत असायचे. इंदिराजी स्वतः सोनम वांगचू यांचे वडील उपोषणाला बसले होते, तर स्वतः इंदिराजी पंतप्रधान असताना लडाखला गेल्या होत्या. ही पद्धत आहे आपली लोकशाही मधली. दुर्दैवानं आता हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चाललेली आहे. दुसरं काय? शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.